सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवडणुकांची रणधुमाळी जोरदार सुरू असतानाच येथील राजकीय वातावरण सुद्धा चांगलंच तापलेलं पाहायला मिळते। केंद्रात आणि राज्यात असलेली शिवसेना भाजप युती सिंधुदुर्गात झालेली नाहीये। हे दोनही पक्ष स्वबळावर लढत असून दोघांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। दरम्यान मालवण नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांकडून घरात जाऊन पैसे वाटप होत असल्याचं स्टिंग ऑपरेशन केलं। त्यानंतर आमदार निलेश राणे यांच्या विरोधात बेकायदेशीरपणे घरात शिरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। यानंतर निलेश राणे यांचे बंधू आमदार खरंतर नितेश राणे यांनी पाठराखण केल्याचे पाहायला मिळते। पाहूयात। निलेश राणेंना मोठा झटका। भाजप कार्यकर्त्याच्या घरी स्टिंग ऑपरेशन महागात पडलं। मालवणमध्ये निलेश राणेंविरोधात गुन्हा दाखल। मालवण नगर परिषद निवडणुकीत एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळालाय। मालवण नगरपालिका जिंकण्यासाठी भाजपनं जोर लावलाय, तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी भाजपचीच कोंडी केल्याचं चित्र मतदारसंघात दिसून आलं। आमदार निलेश राणे यांनी गुरुवारी भाजपच्या मालवणमधील एका पदाधिकाऱ्याच्या घरी धाड टाकली। त्या धाडीत त्यांना मोठ्या रकमेची पैशांची बॅग आढळून आली आहे। त्यानंतर एकच खळबळ माजली आहे। विजय केनवडेकर हे भाजपचे मालवणमधील पदाधिकारी आहेत। त्यांच्या घरी निलेश राणे आपल्या कार्यकर्त्यांसह धडकले। अचानक निलेश राणे आल्यानं तिथे असलेल्या विजय केनवडेकर यांनी बंड्या सावंत या भाजप कार्यकर्त्यांची धावपळ झाली। निलेश राणे यांनी मी कुणाच्या बेडरूममध्ये जाणार नाही, जे काय आत आहे ते बाहेर आणा असं सांगितलं। त्यानंतर राणेंना कार्यकर्ते बेडरूममध्ये घेऊन गेले। त्यावेळी तिथे पैशांनी भरलेली बॅग आढळली। 500 रुपयांची बंडल त्यात दिसली। मोठी रक्कम भाजप कार्यकर्त्याच्या घरी असल्याचं व्हिडिओतून दिसून येते। या प्रकरणी आता आमदार निलेश राणेंवर मालवणमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। ज्यांच्या घरी पैसे सापडले ते आज मोकाट आहेत। त्यांना कसली नोटीस नाही, त्यांना कसलेही बंधन नाही आणि बंधनही माझ्यावर टाकली जात आहेत। ह्याच्यावरूनच लक्षात येतं की आज कुठल्या स्तराला जाऊन ही निवडणूक त्यांनी ठेवलेली आहे। पण असं किती जरी अन्याय तुम्ही केलात, किती जरी तुम्ही आम्हाला दाबायचा प्रयत्न केलात, तर आम्ही काय तुमच्या ह्या कुठल्याही प्रेशरला भीक घालणारी लोक नाही। दरम्यान नितेश राणेंनी आता आपल्या भावाची पाठराखण केली आहे। निलेश राणे यांचा बळीचा बकरा केला जातोय, त्यांना एकटं पाडलं जात आहे। का दुसरा कोणता शिवसेनेचा नेता बोलत नाही? उदय सामंत येऊन रवींद्र चव्हाणांवर का टीका करत नाही? अशा शब्दात नितेश राणे यांनी शिवसेनेवर टीका करत अनेक प्रश्न उपस्थित केलेत। आदरणीय निलेशजींचा पण बळीचा बकरा केला जातोय, त्यांना एकटं पाडलं जात आहे। का दुसरा शिवसेनेचा नेता बोलत नाहीये? का बोलत नाहीये? उदयजी येऊन का रवी चव्हाण साहेबांवर टीका करत नाहीये? त्यांनाच का पुढे बोला? अजून निलेशजींच्या समर्थनात एक पण शिवसेनेचा नेता का उतरत नाहीये? राज्यात पुढील आठवड्यात नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे। त्याआधी सत्ताधारी महायुतीतील वाद चव्हाट्यावर आलाय। शिवसेना शिंदे गट आणि भाजपाचे नेते आता एकमेकांवर चिखलफेक करताना पाहायला मिळत आहेत। आपण म्हणाला होता निलेश राणे काँग्रेसप्रमाणे वागतायत, त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, काय पहिली आपली प्रतिक्रिया आहे? मी कधी म्हटलं होतं मला आठवत नाही, तुम्ही म्हणत असाल कदाचित। तर एकूणच या प्रकरणावर त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामुळे एक गुन्हा कोणी दाखल केला आहे आपल्याला माहिती आहे की नाही मला माहिती नाही, परंतु मी आलोय निवडणुकीच्या प्रचारासाठी। विशेष बाब म्हणजे या स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ आमदार राणे यांनी थेट समाज माध्यमांवर प्रसारित केला। या व्हिडिओतून त्यांनी पैशांच्या बॅगेबाबतचा घटनाक्रमही सांगितला। यावेळी त्यांनी आपल्याच पक्षाच्या मित्रपक्षावर आरोपांची सरबत्ती केली। पैशांचं वाटप करून निवडणूक लढवायची ही पद्धत आहे का? हिम्मत असेल तर मैदानात येऊन लढा। भाजपा पदाधिकाऱ्यांच्या घरात अजूनही पैशांच्या बॅग असल्याचं राणे म्हणाले। या संपूर्ण प्रकारानंतर आता भाजप आणि शिंदे सेनेत आरोप प्रत्यारोपांची राळ उठली आहे। त्याचे पडसाद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात आयोजित केल्या जाणाऱ्या सभा तसेच मेळाव्यांवर उमटलेत। रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।